माताजींचा प्रश्न असा आहे की आम्ही कुत्रे, मांजर किंवा कबूतर, पोपट, त्याच्यानं अजून काय बहुत कुछ आहे ना, हा भरपूर माश्या यांना पालन करतो आम्ही, जीवदयाच करतो ना. तर माताजी ग्रस्त धर्मामध्ये ते केलं पाहिजे, पण त्याला एक लिमिटेशन असलं पाहिजे. कुत्र्याला दाराच्या बाहेर ठेवलं पाहिजे, घरात नाही दिलं पाहिजे. मांजराला घराच्या बाहेर असलं पाहिजे. मासा बाहेरच असला पाहिजे, कारण तुम्ही ज्याची सेवा करतात तसं तुमचं फ्युचर बनणार असतं. म्हणून हे जन्म कुत्र्या मांजराची सेवा करण्यासाठी नसून मनुष्य जीवनाचा पर्पज आहे भगवत प्राप्तीसाठी. तुम्ही गॉडची पूजा करायच्या ऐवजी डॉगची जर पूजा करत असेल तर यमदूत म्हणतात मनुष्य जीवन भेटलंय तुला, तर डॉगला जर रिटर्न केलं तर काय होतंय, डॉगचं गॉड होतं, आणि गॉडचं रिटर्न काय होतंय, डॉग होतंय. तुम्हाला ठरवायचं कोणाची सेवा करायची. म्हणून त्यांच्या सेवेच्या विरोधात नाहीये, पण त्यांना एक लिमिटेशन करून तुमचा जीवनाचा पर्पज काय हे क्लिअर करून तुम्ही ते केलं पाहिजे. नाही तर माश्याची करताना तर पुढच्या जन्मात मासा होता, कुत्र्याची करताना कुत्र होणार आहे. लिटरली म्हणजे तुम्हाला एक घटना सांगतो. आमच्या गावात एक म्हातारं होतं, जीवनभर त्याने बकऱ्याची सेवा केली, बकऱ्या पाळल्या. शेवटी मारताना म्हणजे अरे माझी ही बकरी, त्याची बकरी, असं म्हणता म्हणता बकरीचं शरीर सोडलं त्याने, बकरीचं म्हणता म्हणता शरीर सोडलं. तर त्याचे घरचे आले, म्हणले महाराज असं असं झालं. म्हणलं पुढचं त्याने जीवनभर जे केले तेच त्याचं शेवटी येणार आहे. म्हणून आपली पुढच्या जन्मामध्ये दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदार तुमच्या इच्छेने कपडे काढत नाही. तुम्ही सांगतो मला हा ड्रेस पाहिजे, तो ड्रेस पाहिजे, तो ड्रेस पाहिजे, दुकानदार तुमच्या इच्छेनुसार तो तुम्हाला ड्रेस देतो. त्याच प्रकारे आपण जे कर्म आणि इच्छा करतो त्यानुसार आपलं पुढचे जन्म ठरलेले असते. म्हणून एकही येऊन कोटी कोटी फेरा. म्हणून आपण भक्ती मार्ग का करतो की ह्या जगातल्या कोणत्याही सेवा, एकच सेवा आहे भगवत सेवा, आणि बाकींच्या प्रती आदर आणि थोडी सेवा आहे, पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाहीये. त्यांना तिथपर्यंत ठेवलं पाहिजे. म्हणून आम्ही एका भक्ताच्या घरी होतो, त्याच्याकडे मासे खूप वर्षाचे होते. मला पहिले काढा, कारण तुमची चेतना जप करता करता 24 तास त्याच्यातच राहिली आणि शरीर सोडतो. माशाला पाहिलं तर माशाच्या जन्माला जातात. तुम्हाला प्रमाण काय, जड भारताने भक्ती केली शेवटपर्यंत, शेवटी हरणामध्ये चिट अटकलं, पुढच्या जन्मात हरिण झालं, आणि हरिण राहून त्यांना स्मरण केलं, आत्मा तोच राहिला पण बॉडी बदलली. जसं माताजींचं उदाहरण, बॉडी बदलते पण आत्मा तोच राहतो. हरिण झाला, मग हरणाच्या शरीरामध्ये त्याने भगवत भक्ती केली आणि पुढचा जन्म कोणता भेटला, जड भारताचा भेटलाय. म्हणून शास्त्र आपल्याला अलर्ट करत आहे. विचार करा, भरत महाराजांसारखे भाव स्तरावरून खाली येतात. मग आपण संसारामध्ये राहताना आपली चेतना दूषित व्हायला काय वेळ लागणार आहे. म्हणून त्यांना करा, त्यांना पशु पक्ष्यांना मी दाणे द्या, कुत्र्याला भाकर खाऊ घाला, मांजरीला आंबट दूध पाजा, पण तेच घरात येऊन त्याला पालन करणं म्हणजे त्याचे रिॲक्शन लागतात. म्हणून शास्त्र दरिद्री येते. जे कुत्रे मांजर पाळा करतात ना, त्यांच्या घरामध्ये कधीच ऐश्वर्य येत नाही, यश येत नाही, नेहमी रोगी राहतात लोक, कलह होतो, त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. तो वेगळा विषय. म्हणून नाही हा त्याला त्याला हा त्यांना करू शकता. मी ते सांगितलं ना तुम्हाला. हा मी काय म्हटलं, त्यांना बंद करू असं नका म्हटलं, ते करा, पण त्यांना घरात आणून त्यांची वर्शिप करू नका. आता मी काल भोळेपूरला एक व्हिडिओ पाठवला मागच्या आठवड्यात. कुत्र्याचं पिल्लू आणलं, जसं एखादी लक्ष्मी सजून येते ना नवरी, तर फुलाचा मोठाच्या माला, त्या बंगल्यामध्ये त्याने काय केलं माहितीये, एंट्रन्स मध्ये कुंकाचं पाणी ठेवलं आणि त्या कुंकाच्या पाण्यामध्ये कळस ठेवला. ते कुत्र्याचं पिल्लू आणलं. आता त्या कुत्र्याच्या पिल्लाला काय माहितीये, तर पोरग काय करतो, कुत्र्याचा पहिला पाऊल घेतो, तांदळाचा कसा लात मारतो. आपलं लातच म्हणताय, हा मारलं. त्याच्यानंतर तो काय करतो, त्या कुंकाच्या पाण्यामध्ये तो कुत्र्याचे पावलं ठेवतो आणि त्या कुत्र्याला त्या फुलावून चालत चालत त्या बेडरूम मध्ये नेतो आणि त्याला खाली पुढे काहीतरी टाकत टाकत खात. त्याला माहित नसतं आपलं वेलकम एवढं भारी होतंय. काय कलियुगामध्ये पाहिलं असं ना तुम्हाला एवढं, म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी आहे. आणि तुम्ही कुत्र्याची तुलना भगवंताची नाही करू शकत किंवा सर्वसामान्य माणसाची नाही करू शकत. कुठे चाललो आपण, अधोगतीला चाललो. आपण काय करतोय आपल्या मूर्खपणा कळत नाही. म्हणजे वाईट वाटतं कलियुगामध्ये, असं दया येते की माणूस कुठे चाललाय. बाहेरून लय शहाणा झालाय तो, पण बुद्धीने नाही, एकदम डुकरासारखं झालाय. हा